श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसोपाती परी झाले व्यर्थचे. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज उनितया बाळाप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध्य गुरु जसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. श्रीते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासून बाळाप्पासी त्रास देते अहर्निशी. गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे. सांप्रत लागले दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा की चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्प्याची त्यावर सत्ता असे सर्वसी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिदला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्प्याचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्प्याच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या झोडी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. ज्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थे काय असे उणे देणे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकी ते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोडी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळ पातले. त्यांनी उठून चोळाप्प्यासी आपण बैसले स्वामीपासी. चोळाप्प्याच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचले ती. चोळाप्प्या ते काही न देती ते तरी घेती हिरावणी. चोळाप्प्यासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडण करी भवसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येथुनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ध्यानी समर्थासी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. जेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्प्याने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी गर्वभरिती कोणासी. मानी मानी जाहली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित ऐशा प्रकार करुनी. बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी.
परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीसी भिवनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले. फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बुडवणी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलता कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावसी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ता सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेप जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था जे ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निरार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी गुरुचरणे आसक्ती तेने येत मोक्षाती धन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करते. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊने चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापाराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिते. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथासम सदा भक्त परिसोत. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथासम सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोडा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.